आज गुरुवार दिनांक 14 ऑक्टोबर 2021. दर गुरुवारी होणाऱ्या महायुद्धांच्या अनुभव कथनाच्या सत्रात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. सद्गुरू सर, भाभीजी, अनिताताई यांच्या चरणी आत्मवंदन. अनिताताईंना विनंती करते पुढील सत्रास सुरुवात करावी. नमस्कार. आजच्या या गुरुवारच्या झूमच्या मीटिंग मध्ये झूमच्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत. सर्वांना आत्मवंदन. सरांना आत्मवंदन, भाभीजींना आत्मवंदन, भोसले काकांना आत्मवंदन आणि सर्व साधकांना, सर्व श्रोत्यांना आणि सगळ्यांना उद्याच्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. दसऱ्याविषयीची माहिती तर आपल्या सगळ्यांना आहेच, पण गेल्या वेळी मी आध्यात्मिक दृष्टीने त्याचं महत्व सांगितलं होतं. आता आज एवढीच अपेक्षा व्यक्त करते, आध्यात्मिक दृष्टीने आपल्या सगळ्यांचं सीमोल्लंघन या दिवशी व्हावं आणि आपण एका वेगळ्या आध्यात्मिक अनुभवाचा, वेगळ्या आध्यात्मिक सुखाचा, वेगळ्या आध्यात्मिक विजयाचा अनुभव घ्यावा अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचं आपलं झूमचं सत्र आधीच आपल्याला खरं म्हणजे उशीर झालेला आहे, तर आजचं झूमचं सत्र आपण सुरू करूया. आजचं हे तिसरं पुष्प आहे. दीपक भाऊ खेकाळे आपले पुण्याहून बोलतायत. सलग आजचा त्यांचा तिसरा तास आहे. आपला अनुभव कथन ते सांगणार आहेत. दीपक भाऊंचा लौकिक, व्यावहारिक आणि आध्यात्मिक दृष्टीने परिचय मी करून दिलाय, पण थोडा थोडक्यात आणि फास्ट पुन्हा एकदा आजच्या सत्रासाठी पुन्हा एकदा त्यांचा परिचय सांगते. आजचं लास्ट असेल म्हणा. आजचं लास्ट असेल म्हणा. हा, आजचं हे पुष्प त्यांचं शेवटचं असेल. तसे ते मूळचे औरंगाबादचे, सध्या पुण्याला स्थायिक आहेत. BSc त्यांचं शिक्षण झालेलं आहे. फिजिक्स, मॅथ्स आणि इलेक्ट्रॉनिक्स असा ग्रुप आहे. संशोधक वृत्ती आहे. सर्व दृष्टीने योगधामच्या सेवा कार्यासाठी वाहून घेतलेला एक साधक अशी परिपूर्ण त्यांची ओळख करून देता येते. दुसरं महत्वाचं, अनेक विषयांमध्ये त्यांना रस आहे, अनेक विषयांमध्ये संशोधक वृत्ती आहे. तीच वृत्ती योगधामच्या कार्यातही त्यांनी जपली आहे. ती वृत्ती ते इथेही तपासून सर्व दृष्टीने पाहत असतात, अभ्यास करत असतात आणि त्याच अभ्यास वृत्तीने ते अनुभवही घेत असतात. समोर आलेल्या व्यक्तीला त्याच उत्साहाने आणि त्याच ह्याने ते सांगतही असतात योगधाम विषयी सगळी माहिती. शेतीविषयी आवड आहे, स्वयंपाकाची आवड आहे. औरंगाबादला अर्चना ट्रॅव्हल्स म्हणून ट्रॅव्हल्सचा बिझनेस अतिशय उत्तमरित्या चालवलेला आहे. अशा दृष्टीने एक सर्व गुण संपन्न, सर्व परिपूर्ण व्यक्तिमत्व आणि त्यांना तेवढ्याच समर्थपणे साथ देणारे आमच्या जयाताई खेकाळे, ज्या स्वतः MSc BEd आहेत. मॅथ्स मध्ये त्यांनी MSc केलेलं आहे आणि केंद्रीय विद्यालयामध्ये त्या 10वीच्या मुलांना मॅथ्स शिकवतात. कॅसेटच्या सांगा, हे राहून जाते कॅसेट. सांगितलं ना सर, कॅसेटचं सांगितलं होतं म्हणून आज नाही घेतलं. सरांच्या ज्ञानेश्वरी निरूपणाच्या ज्या कॅसेटचं एडिटिंग आपण सीडीचं पुण्यामध्ये करतो, त्याच्यामध्ये दीपक भाऊ खूप मोठं योगदान त्यांचं त्या सीडीच्या एडिटिंग मध्ये आहे. म्हणून गेल्या वेळी मी परिचय करून देताना म्हटलं होतं की खरं तर दीपक भाऊ जर नसते आज त्या कार्यामध्ये, तर माऊलींचीच ही योजना आहे आणि माऊलींचीच इच्छा आहे की एवढा मोठा समर्थ हात आपल्या कार्यासाठी, विशेषतः सीडी एडिटिंग साठी मिळालेला आहे आणि त्यांचं फार मोठं योगदान ह्या विषयामध्ये. अनेक तास स्वतःचे हे करून ते ह्या सीडीच्या कामामध्ये मदत करत असतात. 2 तासाचं भाषण 8 तास लागतात म्हणा प्रोसेसिंगला, ते सांगा किती मेहनत आहे. सरांचं 2 तासाचं जे प्रवचनाचं सत्र असतं दर सोमवारी आणि मंगळवारी, जे सर ज्ञानेश्वरीवरती आणि आता भागवत वरती सर निरूपण करतायत. सर जे 2 तास बोलतात ते 2 तास बोलण्यासाठी 2006 पासून आपण हे सुरू केलेले आहे. दीपक भाऊ 2016 पासून जॉईन झालेले आहेत आणि सरांचं जे 2 तासाचं निरूपण आहे त्याचं एडिटिंग संपायला किंवा एडिटिंग पूर्ण व्हायला जवळपास 8 तासाचा कालावधी लागतो. आणि खरोखरच म्हणजे दीपक भाऊंच्या आधीही किंवा नंतरही इतके तास देणारा एकही साधक कोणी मिळालेला नव्हता. आणि हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं किंवा ते जे योगदान देतात त्याचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि खरोखरीच ह्या कामासाठी त्यांचं नियोजन इथे झालेलं आहे अशी माझी पूर्ण मनोमन हे आहे धारणा की खरोखर दीपक भाऊंचा हात जर किंवा दीपक भाऊंचं सहाय्य जर या कामात मिळालं नसतं तर खूप कठीण परिस्थिती आज माझ्यासाठी तरी विशेषतः असली असती.
असे हे दीपक भाऊ हरहुन्नरी सर्वगुण संपन्न, सर्व क्षेत्रामध्ये आवड असणारे आणि खरोखरीच अतिशय सुंदर अनुभव कथन करतायत. त्या प्रसंगात जाऊन आपल्याला उभं करतायत, ते प्रसंग डोळ्यासमोर उभे करतायत आणि अतिशय छान चाललेले. आज ते समारोप त्याचा होणार आहे याचं थोडंसं आपल्याला वाईटही वाटतंय. पण आज आता आपण दीपक भाऊंचं सत्र आता सुरू करूया. शीतल, दीपक भाऊंना लाईन वरती घे. ओम. सद्गुरु सरांना ब्रह्मस्वरूप 6 महिन्याचं तप ओतून आपल्याला दुसऱ्या जन्मात घेऊन जाणारे ब्रह्मस्वरूप व विविध प्रयोग देऊन आपलं लालन पालन करणारे विष्णुरूप व छन्नी हातोडे घेऊन सरांच्या भाषेत सांगायचं म्हणजे महेश्वर रूप, लय तत्वाचे स्वामी. तुमचे दोष, अहंकार लीन हे सगळे लय करणाऱ्या गोष्टी म्हणून महेश रूप अशा सद्गुरु सरांना आत्मवंदन, मोदीजी महाराजांचं स्मरण, बाप्पा साहेबांना साष्टांग दंडवत, माऊलींना शिरसाष्टांग दंडवत करून कोजागृती करून आपण 5 दिवसाचे सगळ्यांनी पाठ केले आहेतच. कोजागृती करून वावभर प्रवासासाठी निघालेले आपण सर्व साधक वृद्धांना आत्मवंदन. वावभर प्रवास काय असतो म्हणून सरांच्या कॅसेट ऐका. परत एकदा सांगतो, आम्ही आमच्या जेवढं जीव ओतून काम केलं तेवढाच चीज होईल ते तुम्हालाही लोकांना सांगता येईल. ताईंचा हा खरंच आहे, मलाही असंच वाटतं की कॅसेट, योगधाम, जसा एखादा माणूस बिझनेस सुरू करतो, एक प्रिन्सिपल बिझनेस असतो त्याचा आणि त्या बिझनेसवरनं तो अनेक गोष्टी डेव्हलप करत जातो. तसा हा माझा योगधाम शी जोडण्यासाठी कॅसेट हे माध्यम माऊलीने मला दिलं आणि ते खरोखरीच मला समजलं आणि सरांच्या कॅसेट मधनं जी योगधामच्या कार्याविषयी जे अनेक पिलर्स आहेत त्याकडे आपण जाऊ. आता सरांनी शेवटचं अल्टिमेटम दिलंय, त्याच्यामुळे जरा माझी अनुभवांची भाऊगर्दी झाली कुठल्याला क्लेम पहिल्यांदा द्यावा. पण एक खरं मलाही बरं झालं सर, तुम्ही एक चांगलं दिलं. म्हणजे नाहीतर मी अडकून परत अजून 1 तास वाढला असता परत माझा. त्याच्यामुळे माझ्याही कामं अडकली होती. आळंदीतलं जरा सिक्वेन्स तुटतो सर जरा, त्याच्यामुळे तुमचे परत एकदा धन्यवाद. तुम्ही एक आठवण करून दिली. 1 तासच आता, 1 तासामध्ये सगळं कव्हर करायचा मी प्रयत्न करणार आहे. राहिलेली सुरुवात योगधामापासून परत एकदा. योगधाम म्हणजे सर्व अंगाने कळालं पाहिजे. योगधाम हे सर्व अंगाने कळालं पाहिजे. सद्गुरू सरांचं सहवास, सद्गुरू सर हे 4 दिवसाचं जे उभं करतात, जो खटाटोप चालतो, त्याचं त्या अंगाने मी जो अनुभव घेतला योगधामचा, तर त्या एक थोडशा 2-4 लाईन. जीव आणि जगत मधला दुवा म्हणजे माझं योगधाम. साधक व सद्गुरूंमधला धागा म्हणजे माझं महायोगधाम. योगधाम म्हणजे सेवावृत्ती वाढवणारं दालन. योगधाम म्हणजे सद्गुरू सहवासाचं माध्यम. मायादेवीच्या या तडाख्यात डिस्चार्ज होणारी, सतत तिच्या विळख्यात जाणारी आपली भाव, विकार, लहरी, डिस्चार्ज होणारी बॅटरी चार्ज करण्याचं, चार्ज म्हणजे म्हणण्यापेक्षा एक तुमचं सुपर बुस्टर, आजकाल चार्जर निघालं, सुपर बुस्टर चार्जर आहे महायोगधाम. असं हे महायोगधामाचं दालन सहवासातून कौटुंबिक जिव्हाळा निर्माण करणारं, साधकांशी इंटरप्रिटेशन वाढवणारं, त्यांच्याशी भावनिक नातं जोडणारं एक महायोगधाम. असं महायोगधाम मी खूपदा अनुभवलं माझ्या प्रसंगातून. मी त्याच्यामुळेच एवढं तुम्हाला सांगितलं की योगधाम कसं काय. आणि आपल्या बाप्पासाहेबांनी वज्रकवचात म्हटलेलंच आहे, लाभ लोभाचा भुकेला जो तो शोधी तशी कला. प्रत्येक कलेच्या माणसाला सामावून घेण्याची ताकद माझ्या योगधाममध्ये. तर हे मी स्वतः बघतो, कारण मी वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करायची सवय होतीच मला पहिल्यापासून. तेवढं सगळ्या गोष्टी मला योगधामने दिल्या. अगदी माझी इलेक्ट्रॉनिक्सचे सॉल्डरिंग गन पासून माझ्या योगधाममध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा खरंच ताई म्हणतात तसं हे. आणि मी पण मागतच होतो वडिलांचं गेल्यानंतर, म्हणजे वडिलांचा तसा एका सामाजिक संस्थेशी जोडून राहण्याचा योग आला होता. मला तेव्हापासूनच वाटायचं की एक आपली सामाजिक स्पिरिच्युअल संस्थेशी असं सगळं देता यावं, हा एक जो. आणि तसं आमच्या म्हणजे कुटुंबामध्ये हे सगळं प्रकार आहेच. सरांना तसं सगळं माहितीच आहे. परत त्याच्याकडे न जाता अनुभवाला सुरुवात करतो. योगधाम करता महिन्याची शिबिरं सुरू झाली होती.
सरांचं येणं जाणं खूप वाढलं होतं. आणि येताना आता सरांचे जरा वेगळे प्रकार येत होते. सरांची ती सगळी रूपं बघायचो. सरांनी कॅसेटमध्ये सांगताना तुमचे वांगीकर, दुसरे तुमचे आनंदराव कवसाडीकर, हे लोक एवढी परिचयाची झाली की जसं काही ते आपल्याचेच समवयस्क असावेत. एवढा सरांचं सांगण्याचं जी शैली होती, किंवा एखाद्या प्रसंगातून आता सरांचा 63वा भाग झालाच होता. सर म्हणतात की विनोदी वृत्तीने जर मी गेलो नाही तर माझ्यावर कोणीच येणार नाही. आणि खरं आहे सर ते. बरोबर आहे. आणि हीच कला आली पाहिजे. आईस ब्रेक करून जे सर जे पेनिट्रेट करतात, हे तसं पाहिलं तर तसं ब्रह्मसूक्त, वेणुगीत हे अतिशय उच्च भावाच्या गोष्टी आहेत. पण सर अगदी सहज प्रसंगातून तुम्हाला त्याची काय म्हणतात त्याची पापुद्रे व्याप्ती समजून सांगतात. आणि हे मी प्रत्येक कॅसेट करताना आठवतो, करतो. तसंच एक छोटीशी सरांची साहित्याविषयीची झलक. कालिदासांचं सर, रवी सूत मही संगे फार दुःखीत झाला. ही तर अप्रतिम आहे. अली कुलवनाची पण आणि तो होती. सर काय सर ते चुकलं का काही? चंद्राडना फुंकीत पावकाला आश्चर्य नाही ते दुसरं आहे ते. नाही हे अगोदर शशीधर अली कुलवहनाचे वहन आणीत होती. हा. शशीधर वहनाने लोटिली मार्गे पंथी नदीपती त्याचा तात भंगोनी गेला. रवी सुत मही संगे फार दुःखीत झाला. धन्यवाद सर. त्यांच्याकडनं ऐकायला मिळालं. तर ही अशी कोटीतली एक उच्च कोटीची, म्हणजे सरळ नाही सांगायचं, महादेवाचा म्हणजे एका बैलाने तो माठ फोडला हे कसं सांगायचं. तर हे सरांच्या त्या लाल डायरीमध्ये एवढ्या गोष्टी लपलेल्या आहेत की ते काय सांगायचं तुम्ही. म्हणून तुम्हाला परत सांगतो, कॅसेट ऐका. कॅसेटची कास कधी सोडू नका. कॅसेट ऐकताना मी माझ्या व्यवहारामध्ये सुद्धा मला कधीच अडचणी नाही आल्या. त्याची प्रश्नाची उत्तर आपोआप मला उकल होत गेली. खूप प्रसंग आहेत. ताईंचा असंच एकदा प्रसंग होता. मला म्हणजे कॅसेट करून मलाही जायची इच्छा नव्हती. त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता. आम्ही शिवाजीनगरच्या त्या ताई कुठलं होतं तुमचं त्यांची त्या हॉटेलचं नाव नाही लक्षात माझ्या. रामसुख मध्ये आम्ही जेवायला गेलो. आणि तिथून जेवण आल्यावरती सरांचा कॅसेट लावल्याबरोबर सुरू झालं ना. जेवणामध्ये माणूस हॉटेलमध्ये कसं पनीरच्या गोष्टी वगैरे सगळं आलं. म्हणजे हा लगेच मला ताबडतोब होता की हे ताबडतोब प्रत्यय हा जो जिवंतपणा मी रोज अनुभवायचो. रोज. आणि त्या भावामध्ये तर मी घरून मला रात्री उशीर व्हायचा. तिकडून अविनाश सर हॉस्पिटलमधून यायचे, म्हणजे 9-9:30 नंतरच मी निघायचो तिथून. 10 वाजता एवढी धबधब्याच्या गर्दीसारख्या रस्त्यातून पहिले मला फार कंटाळा यायचा त्या गाडी चालवायला तिथून. पण एवढा अंगवळणी पडलं. आणि कॅसेटच्या त्या झोतामध्ये कधी एकदा म्हणजे घर यायचं समजायचं नाही. 1 तास 1.25 तास कधी जायचं त्या म्हणजे भावामध्ये मी तर कंटिन्यू असायचो. आणि एकदा सर असंच कामानिमित्त म्हणजे मधुराताईंच्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. त्यावेळेस मात्र सरांना मी जे काही काम केलं मग त्याच्यामध्ये मी कसं काय केलं. आणि त्याच्यात सरांचं त्यातही तुमच्या त्या अभिरुची मॉलचे भिडे साहेबांकडे आम्हाला जायचं योगाला. दादा वेदकही बरोबर होतेच. दादा वेदकांच्या थ्रू मग सरांनी प्रसार प्रचाराच्या दृष्टीनं सर गेले होते. रस्त्यात येताना वैशाली त्याला पिकअप करून आमची गाडी घेऊन गेलो होतो. तर सर येताना भाव बदल कसे असायचे. मग सरांनी सांगितलं मला थोडा पोहोचायला उशीर झाला. मी बसलो जरा रियाज करत. जरा आपलं सर आले, जरा आतूनच प्रफुल्लित एवढं होऊन जायचं. रियाज करताना मला थोडं वेळेचं भान नाही राहिलं. आणि मग सरांनी बरोबर सांगितलं खेकाळे बसले म्हणे तबला वाजवत. झालं म्हणे आपल्याला उशीर. मग आम्ही पटकन गाडीत बसलो. माझ्याच गाडीत आम्ही भिडे साहेबांच्या घरी गेलो. आणि मग तिथून चेतनाताईच्या घरी मग वगैरे असा करत करत तो एक प्रसंग. म्हणजे सर भाव तुमचे कसे ओळखतात, तुमचं सगळ्या गोष्टीवरती सरांचं लक्ष असतं, हे मला याच्यातून सांगायचं होतं. आणि दुसरं, आळंदीमध्ये आता नवीन एक सरांचं सहवासातून सुरू झालं होतं की कसं काय म्हणतात त्याला, उभं राहिलं पाहिजे सगळ्या गोष्टी. प्रसार प्रचाराच्या दृष्टीने आपण क्रियायोगाचं पिलर म्हणून एक उल्लेख करतो. तर क्रियायोगाचं पिलर हे कसं, एक सरांनी एक चेतनधारा पेटवली आणि मग आमच्या याच्यात क्रियायोगाची जी हवा सुरू झाली.
शीतलताईंनी, वैशालीताईंनी, आम्हीच आणि सुरेखातांबेंनी असं 3 ठिकाणी क्रियायोगाचे वर्ग सरांनी सुरू करायला लावले. सुरुवातीला सुरेखाताईंकडनं यायचं की मला होईल नाही होईल, पण सरांच्या ह्याच्याने त्या उभ्या राहिला. क्रियायोग वर्ग सुरू झाले. वैशालीताईंचा क्रियायोगाचा वर्गात पूर्व तयारीसाठी प्रताप आणि मी बरंच कामं केलं. प्रत्येक सोसायट्यांमध्ये पुण्यातले मानसिकता झेलत कुठं अडचणीला तर कुठे डोर टू डोर जाऊन आपल्या योगधाम विषयी असलेल्या फ्री डेमोचं तुम्ही लाभ घ्या. ह्या पॉम्पलेट छापले होते वैशालीताईंनी. रात्री उशीर झाला होता. आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पहिला दिवस होता. त्या दिवशी आम्ही माऊलींचं महायोगधामचं जे हे होतं बॅनर लावण्यासाठी बराच प्रतापला मला खटाटोप करावं लागलं. गाडीवर चढून कोणाला हाताला न येईल असं सुरक्षित ठिकाणी ठेवायचं, कारण 5-6 दिवस टिकलं पाहिजे होतं. त्यांची जी सोसायटी आहे ती मेन रोड पासून सनसिटी रोडवरनं थोडीशी आतमध्ये, तर लोकांना प्रॉपर समजावं यासाठी तो एक काळजी होती ती, म्हणजे प्रिकॉशन. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30ला कुठं असं वाटायचं की माझंच डेमो आहे. आम्ही सकाळीच उठून बरोबर 5:20ला अगोदरच त्यांना चावी घेऊन खाली उघडून, आणि जीवन साहेबांची खूप महत्वाची साथ राहिली त्या पिरियडमध्ये. अनिता ताईंचं शेवटी समारोप झाला आणि सगळ्या क्रियायोग वर्गावाल्यांचं अगदी सगळ्या प्रकारची लोक होती. त्यांचं सगळ्यांचं 40, 45, 50 पर्यंत रेंज असायची. त्या क्रियायोगाच्या वर्गापासून सुरुवात झाली आळंदीला. नंतर मग आम्हाला ज्ञानेश्वर विद्यालय मिळालं वडगावकरांच्या थ्रू. अर्थात ताईंचे वगैरे सगळ्यांचेच प्रयत्न होते. सरांचं सांगणं असायचंच. प्रत्येक गोष्ट मी ताईंच्या तिथे बघायचो. सरांचं पर्सुएशन एवढं असायचं ताईंच्या मागे. प्रत्येक मी म्हणजे चहा प्यायला किंवा जेव्हा ब्रेकला मी उठायचो कॅसेट करून, सरांचा फोन चालूच असायचा. आज हे करायचं, आज ते करायचं. सारखं सरांच्या डोक्यामध्ये सारखे हे विचाराचा की प्रसार प्रचाराचा भाग महायोगधाम सगळीकडे पोहोचलं पाहिजे. म्हणजे सर बाप्पासाहेबांचं गुरुऋण किती आत्मीयतेने आणि सगळं बाजूला ठेवून करायचे हे माझं तेव्हा पण लक्षात यायचं. आणि आता सहवासात तर मी प्रत्येक गोष्ट प्रसंग पाहतच आलो. आणि त्यात योगधाम हे कार्य करणाऱ्याच्या मागे कसं उभं राहतं, 1-2-3 प्रसंग सांगतो मी. त्यात माझा स्वतःचा सुद्धा आहे. सायलीचं मी उदाहरण बघितलं. म्हणजे डिव्होर्स झालेला प्रकार, तिचं सगळं मिळवून देऊन तिला परत उभं करणं, तिच्या मागे उभे राहणं. सरांचं ताईंचं सातत्य त्याच्यामध्ये सारखं प्रकार. अहो दिलेले पैसे दागिने सुद्धा मिळाले परत. एवढं सगळं मी तर अशी गुरुकृपा किंवा हा जो योगक्षेम आहे याचं उदाहरण जगाच्या पाठीवर कुठंच नसेल असं. माझं सांगायचं म्हणजे आपल्या रंजनाताई होत्या त्यावेळेस, त्या मोठ्या हॉलचं तेव्हा सफाई बघायच्या. समर्पणची तेव्हा चेतनाताई नव्हत्या. समर्पणची साफसफाई त्या, आणि दुसरं म्हणजे काय माहिती का, त्या स्वयंपाकी आणि एक काय मुकरदम टाईप मध्ये त्यांचं असं बिझनेस टाईप असं दोन्ही हँडल करायचे. एक घरामध्ये त्यांचा आर्थिक भार म्हणा किंवा ते एक जबाबदारी असायची त्यांची, ते सगळं करून योगधामचे कामं करायच्या त्या. तर त्यांच्याही लग्नामध्ये, आणि शिवाजी वावळ काकांचं मला नाव घ्यावं लागेल, त्यांच्या मुलीच्या लग्नात बहुतेक त्या दोन्ही योगधाम मध्ये आर्थिक अंगाने जो साधक परिवार सद्गुरु कृपेने उभ्या राहिला त्याचा सुद्धा उल्लेख करावाच लागेल. मला तर मामाजींनी मार्च 2017ला माझी सगळी विचारपूस केली. आणि खेकाळे कसं असतं, मला खूप गोष्टी त्यांनी म्हणजे त्यांच्या भाषेत समजून सांगितल्या. रिलायबल प्राणी, आणि हे काय मोबदला नाही असं समजायचं, ती पण जाणीव करून दिली. दिस इज नॉट अ पेड सर्वंट फॉर, असं तसं प्रकार करून मला सरांचं एक ती गोष्ट आठवली की तुमचं शंखचक्र गदा घेऊन काय तुम्हाला मदत करणार नाही देव. असंच कुठल्या तरी प्रसंगाने मी नाही म्हटलं नाही त्यांना, पण आमच्या मारा घरमाच्या लोक बोला की नाही कशाला घेतलं तुम्ही, काय गरज होती का तुम्हाला. ते जरी नसलं तरी मी एक कृपा प्रसाद म्हणून मी ते सुरू केलं. नंतर काय असतं, परंपरा सुद्धा बरीच बोलत असते आपल्या आजूबाजूला, त्याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे साधकांनी. साधक म्हणजे साध्य करणारा, प्रत्येक गोष्ट साध्य करता आलीच पाहिजे त्याला, तरच तो साधक. तसंच परंपरेत अशा गोष्टी ऐकायला मिळायच्या. कधी हा योगक्षेमच म्हणायला पाहिजे. नंतर हळूहळू क्रियायोगाचं हा जो लोड होता, मग ताईंचं तुमच्या योगिता मुरकुटेंची ओळख मराठा चेंबर्सच्या त्यांच्या एका मीटिंग मध्ये
मग त्यात आमच्या 2 शाळा आम्हाला त्यात मिळाल्या. एक तुमचं विद्यांचल स्कूल आणि एक तुमचं ज्ञानेश्वर मुरकुटे विद्यालय मराठी माध्यम. ह्या 2 शाळा मिळाल्या. त्यात शीतलताई, वैशालीताई, प्रताप आणि मराठी माध्यमासाठी सुरेखा तांबे आणि अमित सर. अमित सर आणि सुरेखा तांबे ह्या दुपारून जायचे त्यांच्या कामाच्या लोडमुळे. आणि आम्हाला म्हणजे त्यांची प्रार्थना झाल्यावरती आम्हाला 7:20 पासून तर 8:20 पर्यंत जो त्यांचा वेळ असायचा, पहिला पिरियड सुरू होईपर्यंत, हा एक 40-45 मिनिटाचा स्लॅब मिळाला. त्याने आम्हाला अकॅडमिक सारखंच आम्हाला इन्व्हॉल्व केलं होतं. मग आम्हाला घरातून निघायचं, त्यात मला कॅसेटची पण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून काम करायचं. हा सगळा दुहेरी सगळं कारण त्यात आम्ही जरी माझ्या डेमोवाले जरी नसलो तरी आम्हाला एक रिसोर्स पर्सन किंवा एक मधून काय म्हणतात त्याला, एवढा मोठा मॉब हँडल करताना डेमो देणाऱ्याला लक्ष देणं शक्य नसतं. आणि तो जी मॅन पॉवर होती त्याच्यात रसूताई, तुमचा अभिजित पवार यायचा कधी, मी प्रताप वगैरे हे तर आम्ही असायचोच. कधी कधी आम्ही सर दुपारी सुद्धा बोलून घ्यायचे, दीपक भाऊ तुम्हाला वेळ असेल तर यावर का. पण त्यांची निकड लक्षात घेऊन मी पण कॅसेट थोडस बंद करून मी पण दुपारच्या सेशनला कधी, त्यात आम्ही सरांचा जो मूळ उद्देश होता, एक म्हणजे 10 ते 18 वर्षामध्ये जी मोल्डिंग, जी माणसाची मानसिकता असते, तर त्याचा फायदा करून प्रसार प्रचारातून क्रियायोगाची कास धरून कसं त्याच्या कुटुंबापर्यंत जाऊन महायोगधाम कसं पोचवायचं, कसं तो धागा धरून उतरवायचं, हा त्याच्यातनं आम्हाला लक्षात द्यायचं. मग त्यात बऱ्याच गोष्टी आम्ही प्रयोग दिले सरांनी सांगितल्याप्रमाणे. तुमचं प्रेमाने पाहणं असो, कॉन्सन्ट्रेशन वाढीचे प्रयोग, एक मोठा तक्ता केला होता आम्ही. त्याच्यात मोठा सर्कल वैशालीताईंनीच करून आणला होता. मध्ये त्याचा 1 रुपयावाला काळा स्पॉट, त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करून बघून त्याच्यात होणारे परिणाम त्या मुलांकडनं ते अनुभव करून घेणं, त्याला एकेकाला उठवून करून घेणं, त्यात मी पुष्कळ जणांचे स्पार्क पाहिले. मी आम्ही सरांना मध्ये 2-3दा बोलूनही दाखवलं. इंग्लिश माध्यमांपेक्षा मराठी माध्यमातली पोरं खूप, ती जी स्पिरिच्युअल स्पार्क जो म्हणतो आपण, ती पाहायला मिळाली. खरं म्हणजे त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या कुटुंबाशी, अर्थात टीचरांचा सहभाग, सगळ्याच गोष्टी, वेळ घाऊक धोरण होतं. एक आपण त्यातल्या त्यात वेळ घेऊन सगळं योगधामची कामं सांभाळून त्यांना वेळ देत होतो. तरी सुद्धा योगिता मॅडमचं योगधाम तर्फे खूप खूप धन्यवाद. त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं. ताईंच्यामुळे सुद्धा हे सगळं पूर्ण झालं. आणि तिथे मी काही गोष्टी तुम्हाला या पिक्चर मधून, कारण काय माहितीये, माझ्या दृष्टीने चरवण तर्पण एवढ्या 400-500च्या पोरांच्या मॉब मध्ये एका ग्लान्स मध्ये जाणं, हा माझ्या योगधामसाठी फार मोठी अचिव्हमेंट होती. काही पोरांचे अनुभव फार सुंदर होती. अगदी चावताना टेस्टलेस होऊन परत एक गोड चव निर्माण होणं इथपर्यंत पोरांनी चावलं, चरवण केलं. चरवणाचं महत्व समजून सांगत होतो आम्ही मध्ये मध्ये फिरून. त्यात काळभोर सरही आले होते एकदा. अशी जवळपास मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यमातली मिळून ही 401 पोरांना चरवणाचा हा प्रयोग दिला. त्यानंतर आजही, आता जून मध्ये सुद्धा जेव्हा योगा डे होता, अजूनही विद्यांचल स्कूल, आता परत ऑक्टोबरला शाळा सुरू होणार असं डिक्लेअर आलंय. परत जोडून राहीलच असं दिसतंय, तर आहे, पण होईल, जोडूनच राहील. आणि करायची तयारी तर आहेच आहे, असणारच आहे. तर त्याच्यामुळे हे फार मोठं असेट आहे माझ्या दृष्टीने. योगधामची शिबिरातली कामं, महिन्यातली शिबिरातली सरांची येणं जाणं वाढलेलं होतं. आता सरांचं देहशुद्धीकडे जास्त बोलण्यात नाही यायचं. म्हणजे चेतन गोष्टीचा उल्लेख सरांच्या प्रत्येक शिबिरामध्ये संध्याकाळच्या बौद्धिकामध्ये येतं. आणि मला असं वाटतं की आम्ही समर्पण मध्ये सरांचं, त्याला काय महिन्याचं शिबिर असल्यामुळे बंधन नसायचं मोठ्या शिबिरासारखं. कधी कधी पार्किंग मध्येच सरांकडनं सहज बोलणे, हितोपदेशासारख्या गोष्टी आम्ही अनुभवल्या. सरांनी अगदी गव्हाच्या गोष्टीपासून अन्न सेवन करताना अर्ध्या पोळीवर कसं यायचं इथपर्यंत काही काही गोष्टी सरांनी इतक्या छान समजून सांगितल्या. गहू 50 वर्षापूर्वीची त्याची जी कंटेंट्स आहेत आणि आता जी कंटेंट्स, त्याच्यात कसं हानिकारक आहे सगळं, काय काय प्रकार सरांनी अनालिसिस करून समजून सांगत होते. त्याच्यापेक्षा तांदूळ बरा, मग मिरचीचं सेवन कसं, मग त्यात सुरेखाताईंनी अकर्म आणि निष्कर्माबद्दल सरांना विचारलं.
सरांनी त्यातल्या त्यात सगळ्या व्यवस्थित, कसं आहे माहिती का, ही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला एखाद्याने म्हणजे पुढे मार्गक्रमण करताना हे क्रायटेरिया समजलेच पाहिजे. अकर्म कशाला म्हणायचं, अकर्माची क्रायटेरिया कुठला, साधनेतली कर्म कुठली, म्हणजे एक चैतन्मय इंद्रियातली कर्म जी अकर्म कशी, निष्कर्म कशी, निष्कर्मता का, बंधन कर्म कसं उपसतं. सरांचं माझ्या माहितीप्रमाणे, मी जेव्हा माझ्या कॉम्प्युटर हाताळण्यावर सुद्धा बरेच जातात, खेकाळे कॉम्प्युटरशी खेळत बसतात, बसतो खेळत. मी असा क्लिक करतो आणि माऊली मला अशी बुद्धी उपचून देते की कर्मयोग. एकदा बाप्पासाहेबांचं झिस्ट मी ऐकलं, 3रा अध्याय संपला होता, सरांनी बाप्पासाहेबांनी लिहून ठेवले झिस्ट मी ऐकले सगळे. 3 वर्षामध्ये घर बांधून वीज प्रवाह सुरू होतो, म्हणजे तुमचं पात्रता येऊन धारणा प्रवाह सुरू होतो. हा त्याच्यातला अर्थ बाप्पासाहेबांच्या शब्दात सर वर्णन करून सांगत होते. आणि वेगवेगळे कशी पात्रता आली पाहिजे, निरामयता कशाला म्हणायचं, अमुक ढमुक सगळ्या गोष्टी. आणि त्या दृष्टीने आळंदीमध्ये सुद्धा तशी सरांची वाटचाल सुरू झाली होती. देहशुद्धीबद्दल सर बोलायचे आणि तसं निघालंच. ताईंनी आपल्या ग्रुपवर सांगितलं की सर अमुक अमुक तारखेला येणार आहेत, त्या अगोदर कसं कसं राहायचं. ग्रुपवरती प्रोफॉर्मा दिला. 4 दिवस अगोदर अन्न म्हणजे सॉलिड अन्न तोडायचं, पोळीवरती हळूहळू लिक्विड वरती, रात्री लिक्विड वरती यायचं. आणि सर आल्यानंतर मग एरंडेलचं तेल देण्याचा कार्यक्रम. मग मला विचारायचे फोन, आज आहे का, देहशुद्धी आहे का, आज अमुक आहे का. इतकं म्हणजे नकोच वाटायचं लोकांना आणि टाळायचा हा प्रकार. बरोबर आहे ना, साधी गोष्ट आहे. कोण त्या भानगडीत पडणार. ते 17 तिकडे 17 तिकडे जा, भानगडी करा, पाय गळून जातात, परत साधनेला बसा सरांसमोर, सगळं मानपाठ एक. ते बरोबर आहे, सगळ्याच गोष्टी तंगडे मोड प्रोग्राम म्हणतात सर क्रियायोगाला. तर हा सगळा असा काय म्हणतात, देहबळी देण्याचा कार्यक्रमाला कोणाला वाटेल. पण भोसले सरांसारखे नाही, आपण ज्यूसवर ठेवू, आपण कारल्याचा ज्यूस देऊ, आपण असं करू. असे लोक पण पाहिजेत आम्हाला योगदानमध्ये, की ते त्याला वाढ देणारे. आणि खरंय सर, त्याच्यानंतरच मला खूप गोष्टी जाणवल्या. त्या अगोदर सरांनी क्रियायोगातनं त्यांचे जे काय त्यांना साधने म्हणजे काय म्हणतात, देवबुद्धीतून ज्या गोष्टी त्यांना क्रियायोगातनं जी आसनं सुचली ती आम्हाला करून दाखवायचे सर. असंच एकदा सकाळी आम्ही मॉर्निंगला सेशन सुरू झालं सरांचं. सरांनी सगळे प्रकार, खुर्चीतले बेंडिंगचे प्रकार सुरू केले होते. अर्धचक्रासन सुरू केलं होतं, खाली हात धरून बऱ्याच जणांना करून घेतले. आणि असं करता पुढच्या शिबिरामध्ये सरांनी आम्हाला शवासनात झोपायला लावलं. शवासनात झोपून हात वर करा म्हणे सगळ्यांनी, हात वर, आणि रूप ध्यान करा आणि जप पण चालू राहू द्या. तो जो प्रकार सरांनी दिला, तर त्यावेळेसच भयंकर मला खूप मोठी मोठी अनुभव आले. काय सूर्यप्रकाश म्हणजे एक तर प्रकाश दर्शनाचं आता काय एवढं हे होत नव्हतं, पण अनुभव खूप, धारणा प्रवाह खूप जोरात होता. एक वेगळ्या प्रकारचं. सरांनी मला लगेच ताबडतोब विचारलं, हा म्हणजे समोर असं नाव घेऊन नाही, पण हा कसा अनुभव आला. मी म्हटलं सर खरंच, आम्ही बरेच 12-13 जण होतो. तर त्यावेळेसपासून मी, आणि मग दुपारच्या जेवणात मी सरांना विचारलं, सर हे म्हणजे आम्ही काय समजायचं याला. सर म्हणे माझ्या दृष्टीने तर मिळालं. म्हणजे झोपून शवासनातलं जे सूर्यप्रस्थान, आता त्याला म्हणजे आपण जे सूर्यप्रस्थान याला देतो, काय म्हणतात त्याला, संक्रांती मकर पर्वावरती, तर ते उभं राहून आहे. ते उभं राहून हा जो सूर्यप्रस्थानाचा प्रयोग, तर त्याच तोडीचे मला अनुभव सुरू झाले होते. पहाटे 3:30-4 ला मला जाग आली असेल, भयंकर. मी फुटभर तरी वर उडालो असेल, तरी अहो जाणवत होतो मी शवासनात काय झोपलो. सोफ्याच्या समोर बाप्पासाहेबांचा फोटो वरतीच होता. झोपलो काय, एवढे संकल्प येत होते मनामध्ये आपोआप, की सर हो सर, हे तुम्ही दिलेलं सगळं तुमचंच आहे. हे सगळं साधना, अमुक ढमुक, सगळ्या गोष्टी होतात. योगधामशी सतत जोडून राहणं. आणि हा सगळा प्रकार, एक धारणा प्रवाहाची एक उंची 5:30-6 कधी वाजले नाही समजलं मला. त्यात हा सगळा प्रकार, त्या अगोदर माझ्या सरांनी, त्या अगोदर मला जो दाताचा जो प्रॉब्लेम होता माझा, तो सरांनी धरून एका संध्याकाळची अशाच महिन्याच्या शिबिरामध्ये
बहुतेक ऑगस्ट सप्टेंबर 2017-18 संपली असेल. त्यावेळेस आता चर्वण करायचं खेकळे आपल्याला. मग ताईंना सरांनी आदेश दिलाय, खेकड्यांना उचलून घेऊन जा म्हणे, ऐकणार नाही म्हणे तसे ते. दात काढा यांचे आत. तर मग त्याच्या दाताची ट्रीटमेंट सुरू झाली. मधुराताईंनी ओव्हर डेंचर दातांचं पहिलं मला काय म्हणतात त्याला एक जो असतो ओरली जो व्ह्यू असतो किंवा त्यांचं जे इन्स्पेक्शन टाईप मध्ये त्यांचं मी पहिले त्यांचं लॉ कॉलेज रोडवरती प्रॅक्टिस करत होते मधुराताई. आता त्या इकडे आल्यात. तर त्याच्यानंतर मग माझ्या भारतीय विद्यापीठामध्ये नाही काका म्हणे हे तुमचं सगळे मला ओएन म्हणजे तो ओपीजी म्हणजे तो सर्क्युलर एक हे असतो एक्सरे असतो त्याच्यात मुळांची दातांची मुळं कुठपर्यंत आहेत किंवा त्याच्यावर हे करण्यासारखं आहेत की नाही हे चेक करायचं असतं. तर त्याच्यात तो रिपोर्ट वरती मला तर मी मागच्या वर्षी 2015लाच केला होता. त्याच्यामुळे मला माहिती होती की फार मोजकीच दात आहेत की ज्यांची रूट खालपर्यंत आहेत. तर ती चेक करून मग त्याच्यामध्ये प्लेन असला पाहिजे किंवा हलणारी दात नसली पाहिजे. मग ती हलणारी दात त्याच्यावर ओव्हर डेंचर करायचं हे मला काही माहिती नव्हतं. नंतर समजायला लागलं हळूहळू. 3-4 सिटिंग मध्ये पहिले चेकिंग मध्येच गेली. मग त्याच्यामध्ये त्याची आरसी करायची, रूट कॅनल केलं 4 याचं. आणि मग भारतीय विद्यापीठामध्ये माझ्या चक्रा सुरू झाल्या. 1.5-2 महिन्याचा माझा कालावधी. पहिला एक्स्ट्रॅक्शन सेक्शनला म्हणजे दात काढण्याचा प्रकार. दात काढल्यानंतर ओव्हर डेंचर, मग कवळीचे प्रकार, कवळ्यांचं त्याचं हिलिंग भरायला 1.5-2 महिने जातात. आणि थोडस एज अबोव 45 आणि 50च्या जवळ असल्यामुळे मला थोडासा वेळ लागला. पण झालं. ओव्हर डेंचर झालं, दातही आले. मला सारखं कॅसेट करताना वाटायचं माऊली 6व्या अध्यायात म्हणतात की हो नख येतात नवीन, दात येतात. म्हटलं माऊली मला पण दात द्या, मलाही दातांचा प्रॉब्लेम आहे. इकडचं डाव्यात तर सगळं आनंदच आहे. इकडं ब्रिज होता एक, तो ब्रिजही काढला. अशी 18-20 दातं काढली होती. त्यात ताईंचा एकदा फोन आला होता आणि आमचं गायकवाड साहेबांनी एक सरांच्या काही ऑडिओ कॅसेट करण्यासाठी एक त्यास परत स्टोअर करून त्याचे MP4 टाईप मध्ये करायचं चाललं होतं. संतोष लहानेने एक ऑडिओ रेकॉर्डर पाठवला होता, पण त्याच्यात प्ले होता बराच त्याच्याही अडचणी आल्या. त्यात आमच्या एक कॅमेऱ्याचा एक प्रॉब्लेम झाला होता. जो परभणीला जो कॅमेरा वापरायचे पहिले, तर त्याचा आम्ही कॅप्चरिंग कॉर्डसाठी एक सिस्टीम असते. त्याच्यात काही टेक्निकल अडचण म्हणजे त्याला डायोड खराब झाला होता. तो करंटच सप्लाय करत नव्हता. म्हणजे कॅप्चरिंग होतच नव्हतं. कॉम्प्युटरवर कॅप्चरिंगचे जे सिग्नल्स आहेत ते होतच नव्हते. तर त्याच्याने एक ते इन्स्ट्रुमेंट आम्हाला मिळालं आणि त्या इन्स्ट्रुमेंटमुळे तो कॅमेराही वापरायला सुरुवात झाली. म्हणजे बघा माऊली, जर तुम्ही ओढीनं जर बसले तर सगळ्या गोष्टीवरती आपोआप सोल्युशन मिळतात, ती पूर्णत्वालाही जातात आणि मग तेव्हापासून एक देहशुद्धी आणि हे सगळे दाताचे जे माझी चर्वणाचा एक प्रकार सुरू झाला होता तोपर्यंत 2019 आलं होतं. 2019ला माझा डायबिटीस नावाचा रोग उफाळून परत वर आला. त्यात सरांनी मला अगोदर काही सिम्पटम्सच नव्हते मला. आळंदीत अशा शिबिरात सरांना परभणीला निघायचं होतं. माऊली दर्शनाला आम्ही सगळेजण गेलो होतो. ताईंची गाडी, सरांची इनोव्हा होतीच. आम्ही खाली उतरताना गाडीत बसताना मला सांगितलं खेकाळे शुगर चेक करा म्हणे तुम्ही अगोदर. म्हटलं सरांनी शुगर काय स्कॅनिंग मध्ये जाणवलं असेल माहित नाही त्यांना, पण मला तो आदेश मिळाला आणि त्यांना रिपोर्ट दाखवा तुम्ही अगोदर. हलगर्जीपणा करायचा नाही हे सरांनी मला अगोदर सांगितलं होतं. कारण एका महिन्याच्या शिबिराला मला ताईंकडनं असं कळालं होतं सर खेकाळे तुम्हाला सर बोलणार आहेत आज, म्हणजे तुमची हजेरी घेणार आहेत, थोडक्यात सांगितलं होतं मला. म्हणून त्या आपल्या सेफ दृष्टीने मी इकडचं समोरच्या सरांना फेसिंग आणि त्या योगधामच्या जी भिंत आहे आपण जिथे पाण्याचं मशीन लावतो तिथं बसल्या होत्या. चेहरा दिसू नये, काय बोलतील ते सर जाणे खेकाळे जाणे, असं स्टाईल मध्ये सरांनी मला मग बसवलं. शरीर धर्माकडे दुर्लक्ष, सरांचं सांगायच्या शब्दांचा शहाशा अर्थ न सांगता आम्ही सुरेखा सर सुद्धा होते तेव्हा समोर. ह्यांनीच एकट्याने ठिकाणी गेले तुम्हाला इथे उभं राहायचंय आणि शरीर धर्माकडे कुठलीही गोष्ट निग्लेक्ट करायची नाही, हे सरांच्या ह्याच्यातनं आलं. आणि तेव्हापासून मी पण हा रोग तो उफाळून आलाच, पण माझ्यासाठी तो खूप एक काय म्हणतात त्याला, माझ्या स्वधर्मासाठी तो खूप म्हणजे एक पात्रता आणणारा वरदान ठरला मला. आता रोग कधी वरदान ठरू शकतो का, पण माझ्या योगदानामध्ये वरदान ठरला. माझी साखर कमी झाली,
साखर कमी झाल्यामुळे बटाटा, तळलेले पदार्थ सगळे संपले. विषय संपला. आणि एक महत्वाची जबाबदारी म्हणजे मी जेव्हा कॅसेट करायचो माझ्या नातेवाईकांमध्ये, कसं काय तुम्हाला शुगर झाली? शुगर डिटेक्ट झाली 372 370 शुगर होती ती. पहिला रॅन्डम, परत ती रॅन्डम केलेली. आणि त्याच्या अगोदर आमचं सिंधुदुर्ग अमुक ढमुक ताईंच्या हॉटेलचं उद्घाटन, ह्याच्यातनं आंब्याचं आणि आणि काय शुगर नसल्यामुळं गोड खाणं हे अगदी बिनधास्त कार्यक्रम. त्याच्यामुळं हे सगळ्या गोष्टी आल्याच होत्या. तर त्याच्यात तो दणका मला बरोबर दिला. पण मला तो शुगरचा जो भोग मला एक पात्रतेच्या दृष्टीने मी पाहतो त्याच्याकडे. शुगर कमी झाली. चर्वणावरती भर द्यावा लागला. एक योगधामचा साधक म्हणून सरांचं किंवा योगधामचं एक काय आपण म्हणतो ना, ऋषी कुळानं लागो कलंक. तर ऋषी कुळाला कलंक लागला नाही पाहिजे. ही तर खूप म्हणजे इतकी घालमेल खूप मोठी होती माझी ती. 2-3 दिवस तर मी खरंच झोपलो नाही. म्हणजे हे कसं आवरायचं आता एवढं मोठं. कारण मला सगळं माझं वडिलांचं हिस्ट्री आठवायला लागली. वडील डायबिटीसचे 37 वर्षाचे क्रॉनिक पेशंट झाले होते. किडनीवरती म्हणजे किडनी काम करणंच बंद केली होती बरंच. मग एक दिवसात डायलिसिस, मला सगळं उभं राहिलं डोळ्यासमोर. आणि मी जे अवॉइड करायचो तेच नेमकं माझ्यासमोर आलं होतं. काय परीक्षा उभे करेल नाही सांगता येत तुम्हाला. अगदी सगळं एकदम सिनेमातल्या स्टोरी सारखं सगळं छान चालू होतं. सरांचा सहवास, मध्येच आर्थिक अडचण तर नव्हतीच घरामध्ये काही. कारण आमच्या जयाबाईंनीच त्यांना साधक, मी फार ती हुशारी केली अगोदर. त्यांना साधक केलं अगोदर इथं. निघताना सर असं डिसेंबर महिन्याचं 2018च असेल, 17च डिसेंबर, मोदी महाराज पुण्यतिथीला ती साधक झाली आपली. आणि सरांनी जाता जाता त्यांना परत बोलवलं आणि सांगितलं योगधामच्या कार्यात खेकाळ्यानं अडवायचं नाही. तेव्हापासून बाईमध्ये भरपूर बदल झाला. मला फक्त विचारतात, तुम्ही फक्त घरात आहे का नाही आहे? मी सांगायचं आज असं आहे, मी रात्री उशिरा येईल नाही तर संध्याकाळी. नाही तर काय करायचे, हे पार्किंग मध्ये गाड्या लावून ठेवायचे. खेकाळे गेले 4-5 दिवस, आता कशाचे ते आळंदीतून. आणि कधी कधी आम्ही लवकर यायचो रात्री. मग त्यासाठी इंटिमेशन म्हणून. आणि बाई आमच्या फोन कधी उचलत नाही. अतिशय म्हणजे काय खरंच आहे, त्यांची ती पात्रताच आहे. योगदानमध्ये जर आल्या तर अतिशय जीव म्हणजे काय म्हणतात, सगळं देहभान विसरून काम करण्याची त्यांची पद्धत आहे. तर त्या आपल्याला खरंच कधी उपयोगी होतील माऊलींना सरांनाच माहिती. तर पण माझं महत्व कमी होईल हे मात्र नक्की. तर ते असो, त्यांचं असंच दूर राहत राहो. कारण माझा सहवास सरांचा कमी होऊ नये आणि होणार पण नाही. कारण सरांना मी खूप कॅसेट मधून सगळ्या ह्याच्यातनं खूप बारकावे बघितले. सरांनी देहबळी देऊन कसं बाप्पासाहेबांचे एक एक प्रयोग गिरवले ते सुद्धा बघितलं. बाप्पासाहेबांच्या योगाग्नी चेक करण्याच्या परीक्षा फार भयंकर होत्या. डांबरी सडकावरनं चालणं, नवीनच झालेली सडक, परत पायाला फोड आले नाही पाहिजे, परत साधनेला बसायचं. तापकीरवाडीतलं सरांचं ते बर्फ काय म्हणतात, गारा पडण्याच्या पावसात जाऊन भगवतीताईंच्या कोण वडील असतील बहुतेक आजारी होते, त्यांना घोंगडी द्यायची होती. सरांना परत साधनेला बसायचं, शिंक आली नाही पाहिजे, तरच तुमचा योगाग्नी तुमची साधना चालू आहे. किंवा हे त्याच्यातनं ही जी काढायची जी पद्धत होती, सर म्हणतात ते खरं आहे अगदी. बाप्पासाहेबांच्या सारखे जर सद्गुरू असले असते तर एकही साधक टिकला नसतं. अरे तुम्ही देहशुद्धीलाच तुम्ही पळून जाता, नको एरंडेलचं तेल नको, 3 दिवस आणि 4 दिवस परत तिथेच. अहो घरी 4 दिवस करायचं, परत शिबिरामध्ये 4 दिवस दररोज रात्री घ्यायचं, परत लिक्विडवरच राहायचं. पण सर खरं सांगतो, एवढ्या चक्रा मारत असेल मी योगधाममध्ये चक्रा मारता मारता मला कधीच थकवा जाणवला नाही त्या पिरियड मध्ये. कधीच नाही. पायात गोळे नाही, काय नाही. अगदी शुगर असताना सुद्धा. शुगर असतानाच सरांचं मला योगधाम मध्ये मी खरं आतून खूप म्हणजे असं डिस्टर्ब होतो. हे ताईंनी बरोबर हेरलं होतं आणि मला सरांना, सर खेकाळे फारच अपसेट आहेत. मग सरांनी मला सगळं त्यांचा फॅमिली हिस्ट्री, बॅकग्राऊंड सगळं समजावून सांगितलं. आणि 2-3 फार खूप महत्वाच्या टिप्स मी त्या कधीच विसरणार नाही. एक सर म्हणतात ना की एक काय असतं माहितीये का, शरीर आणि मन जेव्हा तुम्ही एक ड्रास्टिक चेंज करता, त्याला विरोध करता आणि रोग उपाळून येतो. हे माझा स्वतःचा अनुभव आहे बरं का.
हा रोग उफाळून येतो आणि सद्गुरू त्याच्यावरती मात्रा देतो. आणि मग ती मात्रा तुम्ही 100% उचललीच पाहिजे. मला सरांनी 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या समजून सांगितल्या. सरांनी त्यांच्या घरातलं बॅकग्राऊंड समजून सांगितलं व कसे कसे कार्डियक पेशंटची हिस्ट्री माझ्या घरात सुद्धा आहे. सरांचे तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे. सरांना सुद्धा तसे सिम्पटम्स झाले होते. सगळं 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 सरांनी मला सांगितलं. आणि त्यात बाप्पासाहेबांनी खुळखुळ खुळखुळ करून अतिशय तर्पण करून पाणी पी जा, साधं पाणी प्यायचंच नाही. हे सरांचा मोठा गुरुमंत्र होता तो. आणि तो खरंच, आणि मी माझ्या ह्याच्यातनं सुद्धा आता ते पुस्तकात आता सरांनी 1 तासाची लिमिट घातल्यामुळे त्याचे फार गोंधळ झाला सगळा. तर त्याच्यामध्ये सलायवा हा पीएच व्हॅल्यू जी प्रकार जो असतो, प्रत्येक सॉल्व्हंटला पीएच व्हॅल्यू असते. ही पीएच व्हॅल्यू हा 0 इज 7 इज द न्यूट्रल पॉइंट. पाण्याची पीएच व्हॅल्यू 7 असते. त्याच्या खालचे जे असतात ते अल्कधर्मी पदार्थ असतात आणि त्याच्या वरची जी असतात ते आम्लधर्मी. तर आपल्या सलायवाची 6.8 आहे, ती अल्कधर्मी आहे. आणि जठरामध्ये ऍसिड जर्क होतात. भूक जेव्हा लागते तुम्हाला, तर ते ऍसिड जर्क तयार होतात. ऍसिड जर्क हे निर्माण बॅलन्स झालेच पाहिजे, नाहीतर त्याचे इतके भयंकर परिणाम होतात. वात, पित्त, कफ तर सगळं बदलतच, त्याच्यात सगळे रोग उद्भवतात. आणि मग हे सगळी चक्कर, मग सलायवाचं महत्व, मग त्यात सरांचं हे जे सांगणं आलं त्याला किती महत्व आहे तुम्ही लक्षात घ्या. आणि बाप्पासाहेबांच्या जवळ तर खूप क्ल्यूज होत्या. केळी खाताना त्याची साल त्याच्यावरची मात्रा आहेत. केळी ही वातवस वस्तू आहे. त्याची साल जी आहे त्याच्यातली जी दोरं निघतात ती पण खाल्ली पाहिजे त्याच्यावर, तेव्हा तो वात शमतो त्याच्यात. हे बाप्पासाहेबांचं. बाप्पासाहेब सरांच्या सुद्धा कॅसेट मधनं आपल्या जेव्हा चर्वण धर्माच्या 12 भागामध्ये 72 प्रकारचे वात सरांनी सांगितले आयुर्वेदामध्ये. तर त्याच्यातला तो दोष येऊ नये म्हणून बाप्पासाहेब तरवड्याच्या पानामधली खिचडी खाऊ घालायचे. तसे जर तुम्ही साध्या ह्याला देहशुद्धीला हे जातात, पण खरा अभ्यास तिथूनच सुरू होतो. आणि माझ्या त्याला कारणही तशीच आहेत. अँटेस्टाईन मधलं सरांचं एक अतिशय छान उदाहरण आहे. आता त्या सायंटिस्टचं नाव मला नाही आठवणार, पण त्याचं सायंटिस्ट नावाचं म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन असं होतं की अँटेस्टाईन मोशन मध्ये जी खालची लवाळ्यासारखी जी सेन्सर्स असतात त्याच्यातनं जीवरस ओढला जातो आणि लिव्हर वगैरे सगळीकडे ते हे सिक्रेट होतं, सगळीकडे डिस्ट्रीब्युट होतं. तर त्या लवाळ्याच्या गॅपमध्ये आपल्या जन्मापासूनची घाण जमा होते. कमीत कमी 6 किलो सरांचे क्वांटिटी सुद्धा सरांनी सांगितलेली आहे. तर मला ह्या गोष्टीचा मला मधून मधून, आणि काय माहिती का, एक वरद हस्त म्हणा, एक काय म्हणतात 4च्या झोन मध्ये मला ह्या सगळ्या गोष्टी सुचतात. मला जर खरं टेलिप्रिंटर जर लावला ना, खूप मोठे गोष्टी निर्माण होतील. एवढा मी त्या माझ्या ह्याच्यात असतो. पहाटे 4, आजची दिनचर्या तशीच आहे. पहाटे 4ला उठणं, भाव साधनेत बसणं, सरांच्या गोष्टी आपोआप असं वाटतं सगळा प्रसंग घडतोय आपल्यासमोर. असं हे रोजचं कार्यक्रम चालू झालं आणि देहशुद्धीनंतर ह्याच्यात खूप 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 ड्रास्टिक बदल झाला. खूप म्हणजे अतिशय. मी ताईंना सांगितलं, ताई तुम्ही जरा फोनवरनं सांभाळून बरं का, सरांचा आवाज मला आजकाल माझ्या ह्या काय म्हणतात सिस्टीमला फार मोठा पटकन कॅच होतो. जर तुमच्या फोनमध्ये जर बोलत असले तरी मी त्यांना वाक्य ऐकवले. तर हा खूप बदल झाला. खरं अतिंद्रियता वाढ होते. आणि ज्या तुम्ही लौकिक ज्ञानातून इथे आलात ना, माऊली ती तुमची अशी काही पॅरामीटर्स डेव्हलप करतात, माणूस विचार करू शकत नाही. एवढी पॅरामीटर्स डेव्हलप होतात. मला सांगा, फिजिक्स मला तर इतका बायोलॉजीचा इतका होता की तुम्हाला काय सांगायचं. तरी सुद्धा मी सरांनी जेव्हा आम्हाला आळंदीच्या महिन्याच्या शिबिराबाबत सांगितलं की मला ऑनलाईन सपोर्ट करणार कोणी नाही आज, आणि मला ती गोष्ट खूप इतकी लागली की तुम्हाला काय सांगायचं. मी नेक्स्ट डे पासून मी व्हिडिओ पाहायला सुरुवात केली होती. आणि मग मी एमबीबीएसच्या म्हणजे फिजिओलॉजी हायजीन हा जो सब्जेक्ट असतो एमबीबीएसला, त्या दृष्टिकोनातून मी व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. पहिले सलायवावरतीच टाकलं, पॅनक्रियाज वरती टाकलं. आणि मी पहिल्यांदा मी जेव्हा साधक झालो याच्यावरती मी बोललो सुद्धा होतो की सलायवा हे कुठल्या कुठल्या गोष्टीतून काम करतं. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, पीएच व्हॅल्यू ही अल्कलाईन आहे आणि ऍसिड अँड अल्क इज सॉल्ट. आफ्टर द रिएक्शन इट इमर्ज इनटू सॉल्ट, अँड सॉल्ट इज काय म्हणतात त्याला, ह्या 22 तासाचा जो 12 तासाचा जो अन्नमार्ग आहे त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करणार आहे.
म्हणजे तुम्हाला पित्ताशयातला जो आज पित्ताशयात जी रिक्वायरमेंट असते त्याच्यातनं जे खडे अडकण्याची जी प्रोसेस आहे, पित्ताशय काढावं लागतं त्यासाठी. अरे ही प्रोसेस ब्लॉक होते तुमच्यामुळे. त्याच्यामुळे काय सांगायचं, हे ह्या आलेलं नाही. मेडिकल सायन्सेस जर ऐकत असतील कोणी, त्यांनी माझ्याशी चॅलेंज करावं या गोष्टीवर. ही गोष्ट तुम्हाला माझी चरवंतर पण देते तुम्हाला. कारण जेवढे ऍसिड जर तयार होतात त्या प्रमाणात सलायवा गेलीच पाहिजे तोंडात तुमच्यात. अदरवाईज ते तुमचं तोंडात म्हणजे अहो जठर म्हणजे काय लुसलुशीत पिशवी आहे. ऍसिडिक जर्नी त्याची लाईफ कमी होणारच. सगळं नश्वर आहे सगळं तुमच्या घशात. आणि हा सगळा अन्नमार्ग जो आहे. आणि अजून एक गोष्ट मला त्याच्यातनं सुचली. आपण म्हणतो धातुरूप धातुरूप धातुरूप. कोणी विचार केला का धातुरूप कसं होईल? रस हा धातुरूप आहे. हू कॅन प्रूव्ह? हे 4.5च्या झोन मध्ये मला स्फुरलं. आणि त्याला सायंटिफिक बेस असा आहे, जेव्हा तुम्ही सॉलिड घास चावून लिक्विफाईड फॉर्म मध्ये करता, देर इज अ डिस्प्लेसमेंट. अन्ननलिकेचा जो 5 सेंटीमीटर जठरामध्ये आणायचा आहे, दॅट इज अ डिस्प्लेसमेंट. Change of displacement with respect to time is the kinetic energy as per the definition of the physics. ही जी व्याख्या आहे कायनेटिक एनर्जी म्हणजे धातुरूप अग्निरूप झालं ते. आणि तुम्ही मला सांगा, तुम्ही जर शुद्ध अग्निरूप जर नाही घेऊन जर सेवन केलं तर बाकी 4 आनंदी आनंदच आहे. अहो त्याच्यानंतर मी त्या ह्याच्यातनं सरांना मी त्या दिवशी परभणीमध्ये सुद्धा ही गोष्ट शेअर केली सरांबरोबर. आणि एक अनुभव सुद्धा सांगितला. आपल्या अमेरिकेतल्या जिला सरांनी आळंदीतून आमच्या समोर आम्ही त्याचे काय जिवंत त्यांचे सरांचे एव्हिडन्स होतो. तर त्यांच्या आमच्या समोर सरांनी शक्तिपात केला. आणि त्या शक्तिपात तिच्यासाठी जरी असलं, तिला अनुभव जरी आले, तिला साधना तिथून दिली सरांनी आमच्या समोर. पण मला जो अनुभव मी सरांना शेअर केला, खरंच त्याच्यानंतर तर आता काय सांगायचं, आत्मदर्शन आत्मपद काय प्रकार असेल. मी सरांना सांगितलं, मला समोर प्रकाशाचं ब्लिंकिंग, त्याचा जो निळसर पांढरा आभा, त्याचं सेंट्रलाइज्ड एक प्रखरता म्हणजे लौकिक प्रकाशापेक्षा खूप वेगळी होती. आणि त्या ह्याच्यामध्ये सरांनी विचारलं कोणाकोणाला काय काय अनुभवले. मला बोलायची सुद्धा भान राहिलं नाही की नाहीतर मी असं पटापटा बोलणारा, पटकन व्यक्त होणारा माणूस आहे. पण मला त्या आनंदात एवढं होतं की मला रात्रभर सुद्धा झोप नाही आली. मी कोणाशी शेअर नाही केली ही गोष्ट. त्या आनंदात एवढं होतं की काय सांगायचं तुम्हाला. म्हणजे शक्तिपाताची सरांची पॉवर त्यावेळेस मला लक्षात आली. त्याच्यावरती मी गणित मांडलं. आणि ते गणित मी म्हणजे काय टाइम पिरियड सरांचा तो 4 मिनिटं 4.25 मिनिटाचा होता. दॅट इज इट विल कन्वर्ट इनटू सेकंड्स. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अप टू अमेरिका, एअर डिस्टन्स 12,000 किलोमीटर कॅल्क्युलेट केलं मी. त्याच्यात एरर येतात. कारण तिन्ही सांगणं, आपण मोबाईलवरनं सांगणं, ह्याच्यात जो मिली सेकंडचा फरक आहे, त्याच्यात अहो लाईट आणि साऊंड आणि हे सगळ्यापेक्षा माझ्या सरांच्या शक्तीचा जाण्याचा पर मीटर पर सेकंदचा खूप वेग आहे. तो काढलाय मी कधी लिहून काढलंय हे सगळं. आणि मी सलायवाचा पूर्ण अभ्यास केला. सलायवाचं कसं सिक्रेशन आहे त्याच्यात. दुसरी एक सर अजून एक महत्वाची गोष्ट, अभाव योगी आणि योग्यांबद्दल सर सुरेखा तांबेंना आतल्या खोली समजून सांगत होते. म्हणजे वैश्वानर नाही अभाव योगांमध्ये हे सर समजून सांगत होते. तो धागा मला लॉकडाऊन मध्ये आठवला. आणि मी त्याच्यावरती मग अभाव योगी आणि योग्यांमध्ये किती फरक असू शकतो मी हे लिहून काढलं. वैश्वानर नाही, धारणा प्रवाह नाही अभायोगांमध्ये. म्हणजे तुमचा आपण जो प्रणवाच्या उपासनेमध्ये जे नादबिंदू कलेचा जो अनुभव घेतो आपण, डोळ्यासमोर दिसतं. म्हणजे ही जी नादबिंदू रूपात 17वी कला उत्पन्न होते, त्याच्यातनं तुम्हाला सरांचे आपण रोज डोळे बंद केल्यानंतर जो अनुभव घेतो प्रत्यक्ष, प्रकाश दर्शन म्हणा, सगळं हा त्याचाच एक इफेक्ट आहे. हे सर मी हे सगळे नॉर्म्स लिहून काढले. अभाव योग्यांमध्ये आणि योग्यांमध्ये काय फरक असतो. मग अभाव योग्यांमध्ये जाताना योग्यांनी कसं बोललं पाहिजे, कसं गेलं पाहिजे, हे त्याच्यातनं मला असं वाटतं हे फार परिणामकारक होऊ शकतं. त्याच्यानंतर मी खूप गोष्टी समजून घेतल्या. कधी मला खूप अडचणी आल्या. असं वाटायचं की पटकन मधुरताईंकडे जावं. कधी असं वाटायचं की नाही अरे भोकरे साहेबांची दोघही जण आहेत, मेडिकल सायन्स बेस असलेल्या माणसांकडनं टेक्निकल
डेफिनेशन समजून घ्यावा, त्यांचे फंक्शन समजून घ्यावं. तो कॅसेटमध्ये व्हिडिओमध्ये पॉर्न रिजन, आता त्या फॉरेन उच्चार सगळे त्याला, मग मी स्लो करून ऐकलं ते, तो काय शब्द उच्चार करतोय, मग हा नेमका कशातला भाग आहे, तो टाकला सायक्लोपीडियामध्ये, आला तो ब्रेनचा भाग. नेमकी जिथे स्पायनल कॉर्ड एंटर होते, जे माऊली ज्याच्यात उल्लेख करतात 17वीचे स्तन्य, 17वी खला पुरवणारी ती जागा आहे. नाद बिंदू कलाचा सुद्धा उल्लेख ओवीत आहे. आणि ही प्रणव उपासनेचं एक मी पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये श्रीम वैद्य नावाचे पुस्तक आहे सर, त्याच्यात खरंच खूप छान उल्लेख आहे. आणि आपल्या योगधामच्या जसं सर तुम्ही सांगता ना सर, शर्माजींचं बाप्पासाहेब किंवा मोदीजी महाराजांनी रिक्रूट केलं होतं, त्यांचं वाचलं पाहिजे, असं वाचण्यासारखंच हे पुस्तक आहे. म्हणजे भेदन काय, काय प्रकार असतो, सुषुम्ना नाडी म्हणजे काय, म्हणजे भेदन करणं म्हणजे काय, फोडून जात नाही ती, पण त्या फ्लेक्स वरनं ती वाहत पुढे प्रवास करते, म्हणजे भेदन. म्हणजे प्राण अपानाची जो प्रचंड योगाग्नी, जो सॅटेलाइट उड्डाण करणार आहे तुमचं सुषुम्नेतून, तर ते कुठल्या कुठल्या फ्लेक्स वरनं कसं कसं जाईल, त्याचा हा सुंदर, त्याच्यावरही मी बऱ्याच गोष्टी, मग ती पॉन रिजन मला सापडली 17वीचे. मला त्या दिवशी तर खूप आनंद झाला. त्या आनंदातच मी भोसले साहेबांना फोन केला होता. हा सगळा लॉकडाऊनचा पिरियड आहे आणि मी खूप बोललो होतो 1 तास. अहो एवढे कुठाने केले मी, त्यांचा अनिल चव्हाणांना फोन केला, त्यांना त्यांच्याकडनं साहेब मोबाईल नंबर वापरत नाही, केवढी अडचण, संपर्काला साधन काय बोलावं आता भोसले साहेबांना. लँडलाईन घ्यायचं, लँडलाईन वर बोललो, क्रियायोग अमुक ढमुक, नाही करतील सर, फरक करेल. फरक करतील भोसले साहेब या बोलण्यावरनं तरी. मग शिवाजी वावाळांना एकदा फोन केला असंच. अहो करोनामध्ये कोण कोण काळजी वाटते ना, अवसारांची चक्र धरते. भाभीजींच्या बद्दलही सरांना, भाभीजींचा आता वाढदिवस होता, त्यावेळेस सहज एकदा मी असं लिफ्ट मधून खाली येत होतो आणि एक आमच्या 5व्या फ्लोअरवर राहायच्या ह्या आई, मुंबईला सर्व्हिस करते त्या मुलाची, आणि आजीजवळ राहत होतो ना, तर त्याची सायकल, त्याचं जेवायचं ताट, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही तिघही जण एकाच लिफ्टनं खाली ग्राउंड फ्लोअरला. आणि मी नेहमी बघायचो त्यांना, आतल्या आशातलीच गोष्ट नाही, मला पटकन भाभी आठवल्या त्यावेळेस, आणि मी पट 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 4:30च्या झोन मध्ये सगळं लिहून काढलं आणि ते 3 पेजाचं भाभींना मी पाठवलं वाढदिवसाच्या दिवशी. आपण नुसतंच म्हणायचं नाही, काय म्हणतात सर, याच्यातनं पूजा झाली पाहिजे, सुकुमाराचे विराण अमुक आणि ढमुक, प्रत्यक्ष करून पण केलं पाहिजे ना. भावनेतनं भाभीजींना आठवण करून त्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या मी. आणि भाभीजी म्हणे, मला खेकाळे, मला तर काय वाचलं नाही, पण सरांनी वाचून दाखवलं, माझे दोन्ही उद्देश सफल झाले. सरांनाही कळावं, सरांनीच वाचून दाखवलं. खरंच भाभीजी खरंच खूप, अगदी महिन्यातल्या शिबिरातल्या चटण्यांपासून तर वानरे सरांना काय आवडतं, येणाऱ्या साधकांना त्यांची ठेवण कशी, त्यांच्याबरोबर काय घ्यायचं, मग बाहेरचं जेवण कसं अवॉइड करायचं, ह्या सगळ्या इथपासून ज्या गोष्टी सुरू होतात. अहो 7 तास बसतात सर गाडीमध्ये. तुम्ही आळंदीला 2 तासात कंटाळून जातात यायला पुण्यातून, सर 7 तासाचा प्रवास करून येतात, तुमच्यासाठीच येतात, साधकांसाठी. त्याच्यामुळे तर मी तर म्हणतो, आताच मी द्विजार्माचा उल्लेख केला, प्रत्येक साधकांनी सरांचा हा आपल्यासाठीचा काय म्हणतात देहबळी देऊन करून जो आपला उत्कर्ष सर करतात आणि आपल्या एका वेगळ्या उंचीला घेऊन जायचा सरांचा सतत प्रयत्न असतो. त्या प्रयत्नाला प्रामाणिक राहून तरी तुम्ही सेवा समर्पण केलंच पाहिजे. अहो 3,000 रुपये द्यायला जड जातात. ताईंना आम्ही असंच याला तुळजापूरला निघालो होतो, ताईंचं प्रवचन होतं, माझ्या माहितीप्रमाणे कंचनताई होत्या आमच्या बरोबर. ताई त्यांच्या बहिणीचंच एका, नाव नाही घ्यायचं मला कोणाचं, पण त्यांचा उल्लेख धरून मला सांगत होता, अरे तुम्ही सगळे व्यवहार करतात संसाराचे, सगळे व्यवहार करतात, काही अडत नाही कुठे, किराणा आणता, सगळ्या फीज भरतात, मग वर्षाची फी द्यायला सारखी रिमाइंडर टाकायची का गरज पडते, हा मला पण फार प्रश्न आहे. आणि आळंदीमध्ये असेच बैठकीमध्ये मला तर ते सहनच नाही झालं. चव्हाण सर आणि मी होतो, आम्हाला दोघांनाही सहन नाही झालं. मी ताईंना बोलून आणलं शेवटी, म्हटलं थांबवायचा विचारायचे. अरे तुम्हाला जर समजत नसेल, तुमची कुवत नसेल तर नका करू ना. अरे सर काय तुम्हाला नाही, तुमची जबाबदारी ही धर्माने तुमच्यावरती दिलेली आहे. वाचा, कधी तुमचं त्रैतोपनिषद वाचा, घ्या गीता प्रेस मधलं पुस्तक वाचा. मी सांगतो तुम्हाला, त्याच्यात 9व्या आवक मध्ये गुरु शिष्य परंपरेतलं
हो, तुम्ही घाबरून दिलंच पाहिजे. तुमची जबाबदारी आहे. सेवा समर्पणाचं दालन आणि सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजेत. त्याच्यासाठी परत एकदा मी सांगतो, योगदान, कॅसेट, सद्गुरू सहवास काहीही सोडू नका. ही प्राण, मन, बुद्धी, अहंकाराच्या ट्रेनची ही चाकं आहेत सगळी. ह्याच्यातली एकही चाक वीक असून चालणार नाही. तुमचा स्पीड, तुमची गती, मती, स्थिती सगळं बदलून जातं. सगळं कमी पडतं. छोटी विकार सुद्धा चालत नाही म्हणतात सर. आणि मायादेवीचा ब्रह्मसाक्षात्कारानंतर ब्रह्मदेवाच्याही पुढच्या ब्रह्मलोकापर्यंत तिचा काय म्हणतात तिचा प्रभाव आहे. म्हणून प्रत्येक साधकांनी टाईट रोप वॉकिंग करतच चाललं पाहिजे. आणि नाही जमत त्याला तो सुटतो आपोआप. माझी ही आज्वल परंपरा आहे. गेला नाही सोडून साधक, सुटतो तो. टाईट रोप वॉकिंग नाही, पडलाच तो खाली. पडल्यानंतर उठवायचं काम त्या साधकाचं असतं. सर नाही करणार. ही पण जाणीव मी निर्माण करून देतो मला. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी साध्य करणाराच साधक आणि तोच साधक म्हणून घ्यावा त्याने. किती सांगावं, खूप सांगावं. चेतनाताई सुद्धा माझ्यासाठी माध्यम बनल्या. पण सर तुम्ही माझ्यावरती अन्याय केला सर. जर चेतनाताईचा उल्लेख राहिला, मला चेतनाताई सुद्धा माध्यम कशा बनल्या मला प्रसंगातून सांगायचं होतं. मला सरांचे फोन येत नव्हते. चेतनाताईंमुळे सरांचे फोन यायला लागले. सर मग सांगा तुम्ही मला. सरांनी मला त्यांचं रिझर्वेशन करण्यासाठी पहिला फोन केला आणि माझा नेमकं हिला मी ह्याला सोडायला गेलो होतो शाळेत. असंच पाऊस काही अडचण आली होती आणि नेमकी त्या खडकवासला रोडवरती ओव्हरहेड वायर तुटून पडली होती. ट्रॅफिक डायव्हर्ट केला होता आणि नेमका त्या डायव्हर्ट झालेल्या जाम मध्येच मला सरांचा फोन आला आणि सर परत दुसऱ्यांदा फोन करत नाही. मला ह्या डिझाईनकडनं सांगितलं, समजलं होतं. मी ताबडतोब त्याच्या ह्याच्यात एका हाताने स्टेरिंग, कच्चा रस्ता, चिखलाचा रस्ता असून सुद्धा मी सांभाळत सरांना फोन, मला लक्षात आलं की सर असं करायचंय. ते काम मी केलं नंतर. पण हे असं सगळं योगक्षेम, अहो माझी परंपरा नाही उपकार ठेवत कोणाचा. पाठीशी भक्कम उभी राहते ती. मी शुगर 67 वर आणून दाखवली आणि त्या ज्या डॉक्टरांकडे मी ट्रीटमेंट करायला गेलो होतो, आता त्यांचं सगळं तयारच असतं. बूट कसं वापरायचं तुम्ही, आमच्याकडची ऑर्गॅनिक डाळी कशा आहेत, सगळं होतं त्यांच्याकडे. मी त्यांचा रूपरंग बघितला. म्हटलं तुमच्यापेक्षा माझ्या योगदानामध्ये खूप गोष्टी आहेत. माझ्या चरवणावरती मला पूर्ण विश्वास आहे. माझ्या सरांवरती दिलेल्या प्रयोगांवरती विश्वास आहे. अहो का विश्वास असणार नाही? मी ह्या तुम्हाला ज्या भानगडी सांगितल्या आता या सलायवाच्या, अहो मी चित्ररूपात कॉपी पेस्ट करून एखादा माणूस प्रोजेक्ट करावा तसं मी लिहून ठेवलेलं आहे. त्या सरांचं तिथं पुस्तकाचं काम जोरात चालू होतं. पहिल्या शिबिरात, पहिल्याच सत्रात सरांनी सांगितलं खेकाळे कुठे, मी पुस्तकाचं काम सुरू केले. नंतर परत आमचा रेफरन्स नाही आला आणि सरांनाही म्हणजे ह्याच्यात आला नाही परत पुढे, ती गोष्ट वेगळी. पण सरांनी मला ते ऐकलं होतं मी सरांचं आणि सायमल्टेनियसली ह्या गोष्टी मी पूर्ण केल्या. अहो तुमचं क्रियायोगाचं सुद्धा सांगतो, लिम्फाइड सिस्टीम जी आहे, हार्ट रक्त सर्क्युलेशन करायला एक सोर्स आहे. लिम्फाइड सिस्टीम सर्क्युलेट करायला आपल्या शरीराच्या ह्या वेन्सचे जे प्रेशर आहे तेच काम करतात आणि तरच तुम्ही ते प्रोटीन्सला बायफर्गेट करू शकतात. करोना काय आहे? प्रोटीन्स आणि अमिनो ऍसिडचा एक हे आहे. ह्या चयापचय क्रियेतला महत्वाचा घटक आहे. त्याच्याशिवाय चयापचय क्रिया होऊ शकत नाही. मेडिकल सायन्स समोर फार मोठा प्रश्न आहे हा. त्याच्यावर कसं 100% 100% नाही करू शकत तुम्ही. सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होणार आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब न करता फक्त त्याला बाधित न होणार म्हणून मग तुमची रिफ्रॅक्टिव्ह सिस्टीम म्हणजे तुमची प्रतिरोध क्षमता वाढणं, त्यासाठी सकस आहार, सकस विचार, मग शरीराच्या गोष्टी येतात, मनाच्या गोष्टी येतात. शरीर मनाची सांगड सुटली की रोग उद्भवतात. सरांचं येतच, माइंड ओरिएंटेड डिसीज इज मोर दॅन बॉडी ओरिएंटेड डिसीज. हे सर सांगायला विसरत नाही कधी कधी आणि आपण ते पूर्ण विसरून जायला कधीच विसरत नाही. ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यावरती हो मी मला त्याचं तर पूर्ण समाधान आहे की मी सगळं संसार सोडून याच्या नादी लागलो तर त्याचं पूर्ण मी सार्थक करून घेतलं अगदी आणि प्रूव्ह पण करून दाखवलं. मला जे अशी कुत्सित प्रमाणे विचारणारे आमच्या नातेवाईक लोकांना मी तो 67 झालेला शुगर रिपोर्ट घेऊन दाखवत होतो आणि मी त्याची काही ताईंना मी फोटो काढून दाखवले. दीपक भाऊ तुमचा घास जरा मोठा येतो बरं का, तुम्ही लहान घास ठेवा. मी ताईंना घासाचे सुद्धा फोटो पाठवले होते. काय करायचं सर, थांबायचं?
सर अनम्यूट करायला सांगा ना. सर अनम्यूट कर, आवाज येत नाही. हॅलो, हा, पुढच्या सर. वेळेस घेऊ त्यांचं हा चालेल सर. पुन्हा राहिलेले. धन्यवाद सर. पण वर्षभर नाही बोलायचं. नाही नाही ठीक, चालेल सर. संपवा. सरांना परत एकदा आत्मवंदन. पुढच्या वेळेस बाकीचं राहील. हो 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 सर, हो. सद्गुरू सरांच्या परवानगीने आजचं सत्र संपलं असं जाहीर करते. दीपक भाऊंचा उर्वरित भाग पुढच्या गुरुवारी होईलच. दसऱ्याच्या सर्व साधकांना हार्दिक शुभेच्छा. आत्मवंदन.